श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत। आज स्वामींचा प्रकट दिन आहे। त्यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची कथा मी तुमच्यासाठी सांगत आहे। ती कथा अशी आहे। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरी आले। अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। अशक्य ही सारे करीती तो शक्य, एका क्षणात। भिऊ नकोस मी पाठीशी आहे, असे सांगे सदा आम्हास। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाही। पण मी स्वामीसूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले। तर स्वामींच्या प्रकटण्याची खरी हकीकत अशी आहे। शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे एक गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजाईसोबत राहायचा। तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही। तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण एका पडक्या अशा जागेत एक खूप भला मोठा असा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती होती। तर तो विजयसिंह खूप गोट्या अशा भरून खिशात न्यायचा आणि गणपतीसोबत खेळायचा। पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असे खूप दिवस चालले होते। एके दिवशी जसे जसे दिवस जात होते तसे परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया। विजयसिंह आपल्या रोजच्याच पद्धतीप्रमाणे त्याही दिवशी बाप्पाकडे गेला। पण बरोबर त्याने गोट्याही नेल्या होत्या। आज अचानकच त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज आपणच खेळायचे। तर या सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही हा, आज तूच खेळायचं। बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघाले आणि हे शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली। सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला। वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काहीही कळेना की काय होतंय। पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाचीही सूचना होती। आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी अशी एक बालमूर्ती प्रकटली। आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली। पण या गोष्टीचा उलगडा असा झाला। कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते। एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास। सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना खूप रडू कोसळलं, कारण तिथे ते ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत होते। हे पाहून त्यांना थोडं रडू आलं। तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे झाले आहे, त्याच्यावर हात फिरव बघू। आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना अक्षरशः ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले। आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला। विजयसिंह म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता। आणि त्यानंतर
या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले. ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच ती कुंडली बनून तयार झाली. त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी ती कुंडली मागवण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात ठेवला. त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग, आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसूतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती, दिगंबर, बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन व जयंती महोत्सव. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येय, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपल्या श्री स्वामी समर्थ देव यांचे चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 म्हणजेच इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ही दृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व ती आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखं महाकठीण कार्य आहे. तरीसुद्धा दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ सूत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहूया. दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला, छेली खेड्या ग्रामी माझी झाला अवतार हा सहजी. गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजयसिंह आता येथे करू रंग. गजानन आनंदला पाहून या त्या खेळाला, नाचताती चहू कोणी नुपुरे वाजती चरणी. गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद, हसू लागे वक्रतुंड हालवूनी प्रीतिसोंड. विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले, माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी. गोटी विजयसिंह मारी दुसरी गोटी होय करी, गोटींचा हो पडला ढीग चकित झाला विजयसिंह. गोटी स्वामी माया केली स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाल्या रानूमाळ काय मौजेची हा खेळ. एक प्रहर खेळ केला समर्थ दाविली ती लीला, स्वामी सुत म्हणे अवतार भक्तांच्या काजाला. आपल्या या वरील अभंगात स्वामी सुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णला आहे.
स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यांपैकी हा एक आहे, ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केला आहे. स्वामीसूत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःचे येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केलेला नाही किंवा इतर कोणत्याही देवाला पाठवले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाले आहेत, असे स्वामीसूत सांगतात. ही घटना कुरुक्षेत्र म्हणजेच हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजपणे प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार 9 मास मातेच्या उदरी राहून प्रसूतीपीडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच धरती दुभंगून 8 वर्षांची बालकमूर्ती प्रकट झाली. परब्रह्म 8 वर्षांच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसूत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परब्रह्म विजयसिंह हा गोटीला भगवंत मानून खेळ खेळीत होता. विजयसिंगे ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी भगवंत मानूनिया जगजेठी मांडोनिया खेळत असे. नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे, असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा. एकटाच बोले आपसात म्हणे देव बाप्पा खेळ वेगी, असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य रूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवत होते. या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकेही सामील झाली. आता स्वामी महाराज, विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे 4घे मिळून हा गोट्यांचा खेळ खेळत होते. यातील हरिसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामीसूत होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला. खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते, आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या अद्भुत लीलेचे कौतुक करीत होते, मोठमोठ्याने हास्य करीत होते. आपल्या देवळातून बाहेर चालत आले. बाहेर येऊन ते ही लीला मौजेने पाहत उभे राहिले. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराज ही मोठ्याने हास्य करीत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करीत या खेळाचा आनंद घेत होते. मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशांचे हास्य ऐकून इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करत होते. तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले. तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पाहू लागली. तशा मग इतर देवताही आकाशातून दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करीत होते. हे होते विजयसिंह स्वामींची एक गोटी जिंकत होते. लगेच स्वामींच्या हातात एक नवीन गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला. हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातातही शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या.
हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहरभर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीलाच दाखवली. सर्वत्र मीच आहे, मी सर्वव्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला. प्रकट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्यांच्याशी हवे तसे खेळतो. माझ्या या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोल संदेश दिला आहे. स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग शूरसेनानी 2015 मध्ये आला होता. तो पुढील प्रमाणे. श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, असे सख्या तुला पाहायचे का? ते काय आहे? असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांड रूप धारण करून तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहज लीलेने श्री स्वामींनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. तेव्हा ती परब्रह्म मूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपले. हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्वर्यू शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवरील समजला. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह यांची जाणीव होते. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यांनीही परमेश्वर भेटला, मात्र त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करायला लागली होती. येथे मात्र विजयसिंगला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटले, त्यांच्याशी खेळले. यावरूनच परब्रह्मांचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते. त्यांची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपणही आपले मन निर्मळ करून निस्वार्थ करून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा आजचा अभंग होता. अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहूया. स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला. येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णांमुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ यांचे साक्षीदार होण्याचे महत् भाग्य मिळाल्यामुळे छेलीवासीय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेत होते. तेव्हा मग येथील ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दुःखाला पारा उरली नाही. जी अवस्था श्रीकृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियांची झाली होती, त्याहूनही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे फिरणार नव्हते. त्यामुळे जड अंतःकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात आकंठ बुडाले. इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा, हे दोघे वेगळे नसून एकच आहेत याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे रुद्रप्रयाग, देवप्रयागाला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. मग बद्रीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान, येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरनार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैदराबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी त्यांची भ्रमंती होती. शेवटी सगळं फिरत अक्कलकोटी आले व येथे स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र
हे बऱ्यापैकी सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही मला सांगण्याची गरज वाटत नाही. स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोट येईपर्यंतच्या प्रवासासंबंधीची व चरित्रासंबंधीची खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती मला कुठेच मिळत नसल्यामुळे याबाबत नेहमीच सर्वांचे मतमतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटामध्ये स्वामींचे जवळपास 23 वर्ष वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वाधिकार या गोष्टी पाहता स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप होते. या बाबतीत मात्र सर्व चरित्रकारात एकमत आहे. आपणही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग 1 मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे इतर मतमतांतरे यात न गुंतता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पूर्ण परब्रह्म स्वरूपावर दृढ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपली पुढील आध्यात्मिक वाटचाल सुरू करावी. स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्णावतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, अशी ही बऱ्याच ठिकाणी भक्तांची श्रद्धा आहे. मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. श्री स्वामी समर्थ सांप्रदाय भाषा मराठी कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसारसिद्ध वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच एक प्रकट पूर्वपीठिकाही आहे. इसवी सन 1459च्या सुमारास म्हणजेच माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्यानंतर शैलयात्रेच्या निमित्ताने ते कर्दळी वनातून अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून एक कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटाचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवला दुःख झाले व भीतीही वाटू लागली. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज म्हणजेच श्री साईबाबा यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शनही केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून ते कार्यरत होते. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. तर ही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची संपूर्ण कथा. अशाच प्रकारे स्वामी महाराजांच्या अगाध लीलांचे वर्णन करणाऱ्या कथा तसेच स्वामी सेवा मी तुमच्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईन. झालेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करून आज आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.